सगळं आहे. एकंदरीत आता तुम्ही खुश आहात? खुश आहेत. काय टेन्शन नाही. एक घास जास्ती जेवून शेतात गप बसवलो आहात बघा. ₹10,000 बनायचे शासनाकडे टोटलला त्यांच्या, म्हणजे टोटल तो खर्च जातोय तुम्हाला. एक 25 पण शासनाची फी आहे ती आपण सांगा. तुम्हाला OTP युट्यूबला सांगायचं असतं तर 10% रक्कम. 10% रक्कम. होय. 5 HP, 3 HP आणि 7.5 HP. 3 HP ला 90% सबसिडी आहे. होय, आणि 5 HP ला पण 90% सबसिडी आहे. म्हणजे याला म्हणजे कास्ट वाईज आहे ना? ओपन मध्ये कसं आहे? ओपन मध्ये 90%, कास्ट मध्ये 95%. 3 HP, 5 HP, 7.5 HP कुठलेही घेऊ दे त्यांना. आणि 48 एकराच्या आतमध्ये असेल तर त्याला 3 HP मंजूर होते. 3 HP मंजूर होते. आणि 5 एकराच्या वरती शेती असेल तर त्याला 7.5 HP मंजूर होते. म्हणजे ते जमीनवरती पण ते HPचं हे ठरतंय. म्हणजे किती? माझं हे टाकू का, डिटेल टाकू का? हा, पाठवा की मग. व्हॉट्सअप करा की. माझा हे व्हॉट्सअप नंबर आहे. आता या आजोबाने सांगितलं मला, त्यांना 25,000 खर्च आले म्हणून सांगितलंय. होय, म्हणजे आपलं गाडी किंवा मुलं तिथे हे करतात, चाय पाणी देवा म्हणतात, ते टोटल असं धरलं तर 25,000 पर्यंत जातोय. म्हणून त्याने 25 म्हटलं. मग त्यांना आता सबसिडी किती बसलं? ते 9% की 90%? त्यांना 90% भरलंय त्याने. 90%. कास्ट सर्टिफिकेट नव्हतं. 90% भरलंय. म्हणजे त्यांना ओपन मधनं फॉर्म भरला त्यांनी. ओपन मध्ये फॉर्म भरला म्हणजे त्यांना सबसिडी किती भेटला? मग किती टक्के भेटणार? त्यांना 90% भेटली. 10% रक्कम फक्त भरली त्यांनी. 10% रक्कम भरली. हा, समजलं? हा, समजलं. 10% रक्कम भरली त्याने फक्त. त्याने सांगितलं मला 90% सबसिडी मिळाला असं काहीतरी त्याने म्हटले. त्याने नाही, 90% सबसिडी भेटली. पण 10% रक्कम 25,000 भरली असं समजा त्याने. म्हणजे 30,000 भरली. 30,000 भरले. हो. म्हणजे मेंटेनन्स वर कसं आहे? मेंटेनन्स बघा, मोटरीला आणि कंट्रोलरला 5 वर्ष, पॅनेलला 25 वर्ष. 25 वर्ष गॅरंटी. होय. नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान माध्यम चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी एका 65 वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांनी सोलार पंपद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो, या सोलार पंपची व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते आणि त्याला टोटल खर्च किती आलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे करून घेऊया. नमस्कार आजोबा. नमस्कार सर. आजोबा, तुमचं पहिलं नाव सांगा मला. बसवानी लगमागणे सोळ. गाव चन्नटी. आजोबा, तुम्ही इथं सोलार पंपद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हो. तर त्या पाठीमागे तुमचा अनुभव सांगा की आम्हाला. अनुभव म्हणजे लय लोकांचा पाया पडून हे केलो करा. कुणी बी आम्हाला पाण्याचा व्यवस्था देवला नाही. आणि पाईपलाईन स्वतः म्हणून गाला म्हणून पैसे बी बोलवा नदीकडे. त्यांनी बी जागाचे मालक पैसे वापस दिले नाही. म्हणजे तुम्ही पाईपलाईन नदीकडून आणायला जागा घेतलेला, पण ते जागा दुसऱ्यांचं होतं. त्याने तुम्हाला जागा दिली नाही आणि पैसे वापस केले नाही. वापस दिले नाही त्यांनी 3 वर्षानंतर. आणि दुसऱ्याचं एक पाईपलाईन स्वतः घालून शेतापर्यंत लाईन आणलो. आणि शेतात येऊन पाणी पडलं आणि त्यांनी बी बंद करून सोडल्या नाही. आणि तुम्हाला शेतामध्ये पाणी देण्याचं बंद केलं नाही. असं होऊन 14 लोक मला सगळा घोटाळा करून आणि गप बसलो. आणि दुसऱ्याचं सांगितल्याने असं केंद्र आहे आणि तुम्ही काय तर करून सोलर बसवून देतो म्हटल्यावर आणि 25,000 भरून घेतले. आणि लगेच 1.5 महिन्यानंतर मला सोलर बसवून दिले नाही. आजोबा, मला सांगा, सोलार पंप बसवण्यासाठी तुम्हाला खर्च किती आला? 25,000 आला. फक्त 25,000 मध्ये झाला? 25,000 मध्ये झाला. आजोबा, तुम्ही सोलार पंप बसवला आहे ना, ते तुम्ही स्वतःहून बसवला की ते अधिकारी इथे येऊन बसवले? अधिकारी येऊन बसवलाय. अधिकारी ते त्यांनी स्वतः येऊन बसवले? स्वतः 25,000 जाऊन चंदगडला बँकेला भरलो मी. आणि नंतर येऊन त्यांनी कोल्हापूर येऊन स्वतः येऊन बसवून पाणी काढून दिल्याने. आजोबाला सबसिडी वगैरे काय मिळालं काय? सबसिडी हाय म्हटला नाही करे आल्यावर आम्हाला समजणार. हो. म्हणजे किती टक्के आहे असं काय सांगितलं? 9% म्हटला नाही. 9% सबसिडी आहे याला? सबसिडी आहे म्हटला नाही. आता तुम्ही 25,000 भरलेले आहेत, त्याच्यामध्ये 9% सबसिडी तुम्हाला वापस मिळणार. आजोबा, तुमची इथं एकूण शेती किती आहे? इथं एकूण आमचं 3 एकर शेती आहे. 3 एकर शेती आहे? होय. 3 एकर शेतीला ह्या पाण्याद्वारे पाणी पुरतंय? पूर्ण पाणी पुरलं आहे. आणि बोरला बी पाणी चांगलं आहे. आणि 3 इंच पाणी आहे बोरला बी. बोरला 3 इंच पाणी आहे? दिवसभर सोडलं तर बी पाणी काय कमी होला नाही. 200 फुटाला मोटर ठेवला वात. 320 फूट बोर मारला वात. त्याच्यावर 200 फुटाला आम्ही मोटर सोडला वात. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर हे सोलार पंपद्वारे केलेली शेती म्हणजे परवडण्यासारखं आहे? परवडण्यासारखं आहे.
ते काय आम्हाला टेन्शन नाही. पीक असं आलं बघ, मका ते सोलार एल्यापासून एवढं मका आलंय हां आणि सगळं आमचा ओर लावणी बी केला, ती बी पाजवून आणि 2-3 दिवस आम्ही बंद ठेवला वात. आठवड्यामध्ये सगळं पाणी तुमचं हे हां करून 3 दिवसांनी बंद ठेवताय. हा, बंद ठेवता. आणि संध्याकाळचं कसं काय, रात्रीचं वगैरे काय? संध्याकाळी म्हणा सकाळी 6-7 धरून लास्ट 9ला चालू झालं का नाही, हां 6:30 वाजेपर्यंत हाय तसंच पाणी पडतंय. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे तसंच? हां 6 वाजेपर्यंत तसंच पाणी पडतंय. मग तुम्ही बोरवेल तुम्हीच मारलेला आहे का बोरवेल पण गव्हर्नमेंटच मारून दिलेला आहे? नाही बोर आम्ही मारला वा. 30,000 रुपये 1,30,000 रुपये खर्च आले बोरसाठी? बोरसाठी. हां आणि किशिंग घालवला सगळं, किशिंग सगळं काढला होता मी. हां हां म्हणजे त्याने सरकारने फक्त तुम्हाला सोलार सोलार तेवढंच. सोलार प्लेट आणि हां त्याला लागणारे पाईप वगैरे हां मिशन मशीन वगैरे त्यांनी आणून दिलेलं आहे. आणून दिलेला आहे. हां तुम्हाला ह्याची कल्पना कोण करून दिले? ते आम्हाला चंदगडचा एक माणूस आहे, एजंट म्हणून त्यांचे काय तर नाव आहे, हां त्यांनी करून दिले मला पाप. त्यांनी करून दिलं. हो हो होय. म्हणजे तुम्ही आता म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही तर पीक वगैरे घेत नव्हता काय? नाही सगळं जर वाळून येणार असं कुणाचं काय पाय पडतो म्हणून बंद करलो मी. हां आणि लास्ट काय केलो आणि इलेक्ट्रिसिटीला जाऊन ते साहेबाला विचारलो, हां मामा ते काय सगळं कंडिशन बंद झालंय हां आणि ते काय मिळत नाही आणि सोलारचं बसून घे म्हटल्यावर त्याला धरून घेऊन आम्ही सोलारचं बसून घेतला. मला सांगा आजोबा, तुमच्या शेतामध्येच विजेचे खांब पण आहेत, हां आणि तुम्ही विजेचं करंट का घेतला नाही? खरंच जेव्हा म्हणून मी गेलो हां आणि एक डीपी 10चं डीपी लागतंय आणि एक कांबे लागतंय म्हटल्यानी हां आणि 1.5 लाख रुपये बर्स पाहिजे म्हटल्यानी. म्हणजे तुमच्या शेतामध्येच हे करंट घ्यायला हां. 1.5 लाख रुपये खर्च येत होता, हां, खर्च आणि येत वरनं एक खांब पण. हां आणि आणि ते 10ची डीपी हां बसून देतं म्हटल्या नाही. आणि वर्ष नंतर गेल्यावर आणि कंडिशन बंद झालं, सोलारचं बसून घे म्हटल्यानी. होय काय? हां हां म्हणजे सगळी बोर्ड मधून तर जर करंट घ्यायचं लागलं असतं हां. तर तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आला खर्च असता, झाला असता. पण तुम्ही सोलारद्वारे केल्यामुळे तुम्हाला फक्त 25,000 रुपये खर्च आला, हो हो होय. आणि त्यात पण 9% सबसिडी भेटते. सबसिडी मिळतंय. मग चांगली गोष्ट आहे. हां आजोबा तुम्ही आता या 3 एकर शेतामध्ये काय काय पीक घेतलेलं आहे? ते आता काय हे मक्का आहेत, ऊस आहेत हां आणि डोरासनं बाजरी फिरलावात हां सगळं आहे. एकंदरीत आता तुम्ही खुश आहात? खुश आहेत. काय टेन्शन नाही. एक घास जास्ती जेवून शेतात गप बसवला आहात बघा. आजोबा, या सोलार पंपची गॅरंटी वगैरे काय दिलेली आहेत काय? सोलार पंपचं गॅरंटी त्यांनी 5 वर्ष काय तर नायदोष झालं तर त्यांचं त्यांनी म्हणून रिपेअर करून देतो म्हटणार आहे. हां आणि लास्ट 25 वर्षापर्यंत त्याला काय होत नाही, अगदी कंटिन्यू चालू असते असं म्हटलं नाही बघा बाबा. होय काय? हां सोलार पंप घेत असताना हां. काय काय गरज आहे, म्हणजे शेत वगैरेचं काय गरज आहे? शेताचं म्हटल्यावर विहीर असून दे आणि बोर असून दे, हां 7 बरोबर त्यांचे नाव नोंद पाहिजे त्याला. शेतकऱ्याचं नाव नोंद शेतकऱ्याचं पाहिजे. नोंद पाहिजे आणि सगळं मिळून 2-3 लोकांचं असं जर नाही, एकट्याच शेतकऱ्याचंच एकट्याच त्याच्यावर नोंदणी पाहिजे. परस्पर त्याचं एकट्याचं नावानं शेत पाहिजे, हां शेत पाहिजे, तरच हे सुविधा आपल्याला मिळू शकते. मिळू शकते. काही दिवसामध्ये करत असलेली शेती आणि आता आता अगदी लई आनंद असलोय बघा बाबा. आमचं आहेत 5-6 म्हशी आहेत, ते बाळगून सगळं दूध गीत काढूत, हां अगदी पद्मश्री आहेत बघा. सो आता खुशी आहे बघा. एकंदरीत खुश हां हां खुशी आहे ती. धन्यवाद आजोबा, तुम्ही तुमचा वेळ देऊन आपल्याला एवढी माहिती दिल्याबद्दल. हां 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 नमस्कार. हां नमस्कार बाबा, नमस्कार.